फ्रेंड्स, हा बघा आता आहे पार्ट 2. आम्ही आता गाडीतून वरती चाललेलो आहोत. आता आम्ही इथे तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा इथे बस स्टँडला तिरुपतीमधून उतरून आम्ही लॉकर वगैरे बुक करून आम्ही इथे कल्याण कट्टाकडे जाऊन हे केलेलं, कटिंग वगैरे झालेलं यांच्या. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं वातावरण चांगलं होतं म्हणून फोटोशूट केलेलं आम्ही सगळ्यांचं. इकडे बघा सगळं फॅमिलीचं आम्ही फोटोशूट केलं. सगळ्यांचेच फोटो काढलेले आम्ही तिथे. थोडासा टाईम पण होता आमच्याकडे म्हणून फोटो काढलेले निवांत. मस्त फोटो येत होते तिथे. नंतर आम्ही लॉकरवरती आलो. इकडे आम्ही लॉकर घेतलेले. लॉकरवरती आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो, आंघोळ्या वगैरे करत. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 3:30ला उठून 5:45ला आम्ही रेडी झालो. हे बघा इथे आम्ही रेडी होऊन दर्शनासाठी चाललेलो. ते बघा तेव्हा थोडं सकाळी फोटो वगैरे घेतलेले. सकाळी 5:45ला तर इथे आम्ही 5:45ला सकाळी थोडंसं फोटो हे केलेले. हे बघा थोडंसं इथे आम्ही चहा आणि मुलांना दूध वगैरे देण्यासाठी थांबलेलो, कारण आम्हाला बारीला लागायचं होतं. कधी खायला भेटून माहीत नव्हतं. तर आम्ही इथे थोडा चहा घेतलेला. चहा घेऊनच आम्ही बारीला लागलेलो, कारण आम्हाला माहीत नव्हतं दर्शनाला किती वेळ लागेल, काय लागेल. तर आम्ही इथे चहा वगैरे पिऊन तसंच पुढे गेलेलो दर्शनासाठी. तर इथे बघा आम्ही थोडंसं, खाली गर्दी नव्हती इथे, नाहीतर इथे खूप गर्दी असते फोटो काढण्यासाठी. त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी इथे फोटो काढले बस येऊपर्यंत. नंतर आमची इकडे बस आलेली. इथे बसमध्ये बसून आम्ही बालाजीच्या ह्याला बारीला लागण्यासाठी गेलेलो इथून. हे बघा आता इथे आम्ही बारीला लागलेलो. बारीला बसलो तेव्हा थोडंसं खूप टाईम होता, तर फोटो काढले. खूप गरम होत होतं. हे बघा पण सकाळी सकाळी गेल्यामुळे आम्हाला एवढी काही गर्दी भेटली नाही. मस्त मोकळं एकदम फ्रेश छान वाटत होतं. एकदम सकाळी सकाळी दर्शनाला गेल्यामुळे एकदम वातावरण फ्रेश. इथे बघा मग तासामध्ये आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो खाली पद्मावतीच्या दर्शनाला. तिथून आल्यानंतर आम्ही हे इथे तिरुपतीमध्ये हे केलेलं, फोटो काढलेले सगळ्यांचे. संध्याकाळी काढलेली. आम्ही पद्मावतीचं दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर मग इकडे फोटो काढले, कारण आमच्या एकाच दिवसामध्ये बालाजीचं पण दर्शन झालं आणि पद्मावतीचं पण दर्शन झालं. बालाजीचं दर्शनाला सकाळी सकाळी गर्दीच नव्हती त्या दिवशी. आम्हाला तर एकदम आश्चर्यच वाटलं, एवढ्या लवकर दर्शन कसं काय झालं आमचं. एकदम छान दर्शन झालेलं. त्याच्यानंतर आम्ही पद्मावतीला गेलेलो. पद्मावतीवरून संध्याकाळी आल्यानंतर आम्ही मग इकडे फोटोशूट करण्यासाठी आलेलो बालाजी मंदिरामध्ये. तर इथे आम्ही सगळ्यांचे फोटो वगैरे काढलेले. हे बघा सगळ्यांचे निवांत फोटो वगैरे काढलेले. ते हे बघा एकदम मस्त वातावरण होतं. तिथून येऊच वाटत नाही, एवढं छान वातावरण आहे. तिथे आम्ही थोडंसं झोपलेलो. मस्त असं आम्ही टाकलेलं, थोडंसं मस्त वाटते. सगळे झोपलेले वगैरे असतात तर काय वाटत नाही. मस्तपैकी तिथं थोडंसं बसलेलो आम्ही. हे बघा पूर्ण ग्राउंडचा व्हिडिओ बनवलेला. त्याच्यानंतर आम्ही इथे सगळ्यांचे ग्रुपने. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलेलो. चाललो रिटर्न. बघा मस्त जेवण होतं एकदम. परत छान एकदम प्रसन्न असं मस्त जेवण केलं आम्ही. इथे बाहेर आला थोडंसं फोटो काढले. रस्त्याने कसं मस्त छान वातावरण होतं. जेवण कसं आहे, जाऊ वाटत नव्हतं पण जावं लागणार, कारण एवढं छान वातावरण चाललेलं. रिटर्न सुरून जाते. आता आम्ही जायची वेळ आलेली. येऊच वाटत. ते भूक लागलेली तर आम्ही इथे बनवलेली भेळ. आम्ही सोबत टोमॅटो कांदा वगैरे सगळं भेळ नेलेली. आम्ही सोबत भेळ बनवली आणि आम्ही सगळ्यांनी इथं मस्त भेळ एन्जॉय केलेली. मस्त हे बघा कशी छान प्रकारे मस्त ट्रेनमध्ये बसून भेळ वगैरे खाल्ली आम्ही. त्याच्यानंतर झालं आमचं इथपर्यंत शूट केलेलं. नंतर आम्ही घरी आले. आमची झाली. बाय.